नमस्कार शिक्षक मित्रांनो, इयत्ता 4थीसाठी 0 ते 4 पर्यंतच्या संख्यांचा वापर करून दैनंदिन परिस्थितीवर आधारित बेरीज शिकवणे हा आजच्या पाठाचा मुख्य घटक. विद्यार्थ्यांना बेरजेची संकल्पना शाब्दिक उदाहरणांच्या साहाय्याने स्पष्ट करणे, त्यासाठी निसर्गात सहजपणे उपलब्ध होणाऱ्या गोष्टींच्या साहाय्याने शाब्दिक उदाहरणे तयार करणे आणि बेरीज संकल्पना समजून देणे या उद्देशाने आपण काही उदाहरणांच्या साहाय्याने घटक समजावून घेऊया. आज आपण 0 ते 4 पर्यंतच्या संख्यांची बेरीज मजेदार पद्धतीने शिकणार आहोत. वृत्त वस्तू. वृत्त म्हणजे गोल आकाराच्या वस्तू, जसं की बटण, नाणी, चेंडू, गोल कागदाचे तुकडे. टेबलावर विविध रंगाच्या लहान गोल वस्तू दाखवलेल्या आहेत. त्यातून आपल्याला वस्तूंची ओळख होईल. छानच. हे बघा, लाल, निळे, पिवळे अशी गोल बटणं या वस्तूंमुळे आपण संख्या सहज समजून घेऊ. स्क्रीनवर आपल्याला 0, 1, 2, 3, 4 या संख्यांच्या कार्ड समोर तितक्याच वस्तू ठेवून दाखवल्या आहेत. 0 म्हणजे काहीही नाही. 1 म्हणजे 1 गोल, 2 म्हणजे 2 गोल, 3 म्हणजे 3 गोल आणि 4 वृत्त म्हणजे 4 गोल. शाब्दिक उदाहरणांच्या साहाय्याने घटक पाहूया. बेरीज. 1 अधिक 2 बरोबर किती? टेबलावर एक लाल गोल बटन, मग 2 निळे गोल बटन दिसत आहेत. चला मोजूया. 1, 2, 3 म्हणजे 1 लाल अधिक 2 निळे बरोबर 3, म्हणजेच 1 अधिक 2 बरोबर 3. आता टेबलावर 2 पिवळे गोल ठेवले आहेत, अजून 2 पिवळे गोल ठेवले आहेत. आता एकूण किती झाले? 1, 2, 3, 4 म्हणजेच 2 अधिक 2 बरोबर 4. आता पुढे टेबलावर 3 लाल गोल ठेवले आहेत, नंतर 1 हिरवा गोल ठेवला आहे. आता सर्व गोल वस्तू मोजूया. 1, 2, 3, 4 म्हणजेच 3 अधिक 1 बरोबर 4. आता टेबलावर काही ठेवले नाही. काही नाही म्हणजे 0. मग अजून 4 लाल गोल बटणं ठेवली. आता मोजूया. 0 म्हणजे काही नाही, लाल गोल 4, त्यामुळे 0 अधिक 4 लाल बरोबर 4. आता पाहू खेळ उपकरणाच्या माध्यमातून मध्यम स्वरूपाची उदाहरणं. आता तुमच्यासाठी प्रश्न. स्क्रीनवर काही गोल दिसतील आणि तुम्ही बेरीज सांगायची. स्क्रीनवर काही लाल, काही निळे गोल दिसत आहेत. सांगा पाहू. 1 लाल अधिक 3 निळे, उत्तर किती? अगदी बरोबर. स्क्रीनवर काही लाल व काही निळा गोल ठेवले आहेत. सांगा पाहू. 2 लाल, 1 निळा, उत्तर किती येईल? खूप सुंदर, छानच. मित्रहो, या उदाहरणातून आपल्याला असं लक्षात येतं की 0 ते 4 पर्यंतच्या संख्यांची बेरीज वृत्त वस्तूंनी शिकलो. लक्षात ठेवा, गोल वस्तूंनी मोजणे सोपे आणि मजेशीर होते. तुम्ही घरी बटण, नाणी आणि चिप्स वापरूनही हाच खेळ खेळू शकता. या मजेशीर अशा उदाहरणाद्वारे आपल्याला हा घटक समजलाच असेल. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.